जय शिवराय मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांचं एका गोष्टीकडे लक्ष लागलेलं होतं आणि एका गोष्टीची राज्यातील सर्व शेतकरी खूप आतुरतेने वाट पाहत होते, ते म्हणजे खरीप 2024चा पीक विमा। मित्रांनो, खरीप 2024च्या पीक विम्याबाबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गोड असा एक अपडेट दिलेला आहे आणि याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि बुधवारी 19 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 10व्या आणि 11व्या क्रमांकाच्या लक्षवेधी दरम्यान राज्याच्या कृषी मंत्र्यांना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, तो म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024चा पीक विमा कधी मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप 2024च्या पीक विम्याची रक्कम नेमकी कधी जमा होणार आहे, हा प्रश्न राज्यातील श्वेता महालेताई, राजेश विटेकर साहेब आणि आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब या प्रतिनिधींकडून विचारण्यात आलेला होता। आणि या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी असं सांगितलं की राज्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024च्या पीक विम्याची रक्कम 31 मार्च पूर्वी किंवा येत्या 7 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने 3000 कोटी रुपयांची तरतूद देखील या अधिवेशनामध्ये केलेली आहे। पण मित्रांनो, यामध्ये समस्या एक अशी आहे की शेतकऱ्यांना नेमका पीक विमा मिळणार कोणता आहे, कारण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमच्या अधिसूचना सुद्धा निघालेल्या आहेत आणि ह्या अधिसूचना निघून जवळपास 4 ते 5 महिने पूर्ण झालेले आहेत। मित्रांनो, 25% अग्रिमची अधिसूचना हा जिल्हाधिकारी काढत असतो आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ही अधिसूचना काढल्याच्या नंतर पीक विमा कंपन्यांना हा विमा 30 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणे हे बंधनकारक असते। परंतु अधिसूचना निघून आज 4 ते 5 महिने झाले तरी देखील शेतकऱ्यांना हा अग्रिमचा 25% पीक विमा मिळालेला नाही आणि कृषी मंत्र्यांनी आता ज्या पद्धतीने ग्वाही दिलेली आहे की येत्या 7 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना खरीप 2024चा पीक विमा मिळणार आहे, परंतु कोणता मिळणार आहे? 25% अग्रिमचा मिळणार आहे की यील्ड बेसचा मिळणार आहे की क्लेम कॅल्क्युलेशनचा मिळणार आहे की मध्यावधी झालेल्या नुकसानीचा मिळणार आहे की पोस्ट हार्वेस्टिंग झालेल्या नुकसानीचा मिळणार आहे, याबद्दल अधिक काही स्पष्टता त्यांनी दिलेली नाही। फक्त त्यांच्याकडून इतकीच ग्वाही देण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांना खरीप 2024चा पीक विमा हा येत्या 31 मार्च रोजी पूर्वी वितरित केला जाईल। परंतु शेतकरी मित्रांनो, आता वेळ ही 25% अग्रिमच्या पीक विम्याची नाही, ती वेळ कधीच निघून गेलेली आहे आणि आपण आता हीच आशा करूयात की शेतकऱ्यांना आता एकतर यील्ड बेस्डचा पीक विमा मिळावा किंवा त्यांच्या क्लेम कॅल्क्युलेशनचा पीक विमा मिळावा किंवा पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा मिळावा। कारण शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की 25% अग्रिमच्या पीक विम्याची रक्कम ही खूप कमी येत असते। एखाद्या शेतकऱ्याला 2000 रुपये येतील, एखाद्या शेतकऱ्याला 3000 रुपये येतील, जास्तीत जास्त 5 ते 6000 रुपयापर्यंत हा अग्रिमचा पीक विमा मिळत असतो, हे आपल्याला माहीतच आहे। यामध्ये काही शेतकऱ्यांना तर अगदी 1000 रुपयाच्या आतमध्ये सुद्धा पीक विमा मिळतो। परंतु यील्ड बेसचा असेल किंवा पोस्ट हार्वेस्टिंगचा असेल किंवा क्लेम कॅल्क्युलेशनचा पीक विमा असेल, ह्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मिळत असते। म्हणून आपण इतकीच आशा करूयात की आता शेतकऱ्यांना जे पीक विमा मिळणार आहे ते पीक विमा क्लेम कॅल्क्युलेशनचा मिळावा आणि हा पीक विमा राज्यातील सरसगट सर्व शेतकऱ्यांना मिळावा। आणि हो, कृषी मंत्र्यांनी ज्या पद्धतीने ग्वाही दिलेली आहे अधिवेशनामध्ये की 31 मार्च पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप 2024चा पीक विमा मिळणार आहे आणि आपण इतकीच आशा करूयात की जास्तीत जास्त लवकर आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळावा। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विम्याची किती रक्कम मिळणार आहे हे कसं चेक करायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर खाली कमेंट करून सांगा, त्याबद्दलचा व्हिडिओ देखील आपण घेऊ। आणि हो शेतकरी मित्रांनो, या पीक विम्याबद्दल अधिकचं काही जर अपडेट आलं तर आपण लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते घेण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।